हाय फ्रेंड्स, मी धनश्री स्वागत करत आहे तुमच्या आपल्या आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये। रोज रोज आपल्याला भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो, सो मग आपल्याला कधीतरी चेंज असं काहीतरी खावंसं वाटतं। तशीच मी आज तुमच्यासाठी एक साधी सोपी आणि चविष्ट अशी रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे डाळ खिचडी। चला तर मग आपण त्याचं साहित्य बघू। 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतले आहेत मी, आणि इथे मी अर्धी मुगाची डाळ आणि अर्धी तुरीची डाळ अशी पाऊण वाटी जवळपास मी डाळ घेतलेली आहे। 1 टोमॅटो, हिरवी मिरची, मूग डाळ आणि तूर डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। त्याच्यामध्ये आता 2 ग्लास पाणी ऍड करूया। अजून 1 ग्लास पाणी टाकून अजून 1 ग्लास पाणी टाकून त्याच्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ, अर्धा टोमॅटो आणि मिरची ऍड करून घेऊया आणि त्याच्या 4 शिट्ट्या काढून घेऊया। आता एका पातेल्यामध्ये तांदूळ घेऊन ते स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये मीठ टाकून भात शिजायला ठेवूया। आता डाळ शिजलेली आहे आपली चांगली, आता भात पण झालेला आहे। आता हे आपण भातासाठी कांदा, मिरची, धना पावडर, गरम मसाला, लाल तिखट, मीठ, धनेपूड, कोथिंबीर, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट हे आपण भातासाठी घेतलेले। आता एका कढईमध्ये तेल तूप टाकून त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि हिंग टाकून घेऊया। त्याच्यामध्ये आता चिरलेला कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो टाकून चांगलं परतून घेऊया। त्याच्यामध्येच आलं लसूण पेस्ट टाकून चांगलं एकत्र करून घेऊया। आता परतून झाल्याच्या नंतर त्याच्यात ड्राय मसाले टाकून घेऊया। 1 चमचा धने पावडर, थोडं लाल तिखट, थोडा गरम मसाला आणि थोडा बिर्याणी मसाला टाकून घेऊया आणि परत ते परतून घेऊया चांगल्या प्रकारे। आता हे सगळं आपलं परतून झाल्यानंतर त्याच्यात शिजवलेली डाळ टाकून घेऊया आणि त्याच डाळीमध्ये आता थोडी उकळी आल्यानंतर तो शिजवलेला भात ॲड करून घेऊ आणि चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया आणि चांगलं उकळून घेऊया थोडं। आता भाताने आपलं हे सगळं झालं, तर वरून थोडी कोथिंबीर टाकून घेऊया। आता त्याला तडका द्यायचा आहे। आपल्याला एका वाटीमध्ये तूप टाकले, त्याच्यामध्ये जिरी, मोहरी, आणि हिंग टाकून घेऊया। त्याच्यामध्येच आता आपल्याला जे थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आणि चांगल्या प्रकारे हलवून त्याच्यामध्ये थोडे लाल मिरची पावडर ॲड करायची। आता हा आपला तडका रेडी आहे। आता ह्या तडक्याला आपल्याला खिचडी बनवून ठेवलेली आपण त्याच्यावरती टाकून घेऊया। अशा पद्धतीने आपली गरमागरम डाळ खिचडी रेडी आहे। हे तुम्ही लोणचं आणि पापड याच्याबरोबर खाऊ शकता। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, मस्त खा, स्वस्त राहा, बाय।